Good morning, students. In the last lecture, we discussed about the triangle law of vector addition, how to add two vectors using triangle law. Today, we are discussing another geometrical method to add two vectors. Okay, and this method is called as the law of parallelogram. Okay, so first of all, we see the statement of the parallelogram law of vector addition. Okay, what is this? When two vectors, when two adjacent vectors represent two adjacent sides of a parallelogram. जेव्हा दोन वेक्टर पॅरलोग्राम किंवा समांतर भुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू दाखवत असेल तर त्या दोन वेक्टरचा रिझल्टंट हा त्या पॅरलोग्रामच्या डायगोनलनी दाखवल्या जातो. असं हे स्टेटमेंट आहे. तर what is the statement of this parallelogram law of vector addition? It states that if two vectors represent two adjacent sides of a parallelogram, then the resultant of these two vectors is represented by the diagonal of the parallelogram starting from the common point of two vectors. This is the statement of parallelogram law of vector addition. या ठिकाणी वेक्टर p आणि वेक्टर q ह्या दोन लगतच्या बाजू आपण दाखवलेल्या आहेत. या दोन लगतच्या बाजू आहे एका समांतरभुज चौकोनाच्या OACB आणि या समांतरभुज चौकोनाच्या दोन साइड जर वेक्टर दाखवत असतील तर या दोन वेक्टरचा जो रिझल्टंट आहे हा रिझल्टंट म्हणजे या पॅरलेलोग्रामचा किंवा समांतरभुज चौकोनाचा डायगोनल कर्ण आपण त्याला म्हणतो याने दाखवल्या जातो. हे आहे स्टेटमेंट आणि या लॉला आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. We need to prove this parallelogram law of vector addition. याचा अर्थ हा जो r आहे या r ची किंमत कशी काढायची किंवा या r नी या वेक्टर p सोबत किंवा वेक्टर q सोबत किती अँगल तयार केलेला आहे ते आपल्याला शोधायचं आहे. कारण की वेक्टर p आणि वेक्टर q याची जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला कोणता वेक्टर मिळणार आहे? एखादा तिसरा वेक्टर मिळणार. तर तो तिसरा वेक्टर कोणता आहे? वेक्टर r. and this vector r is equal to what? बघा ट्रायंगल लॉ मध्ये आपण बघितलं होतं की OA आणि AC या दोघांची डायरेक्शन सेम आहे मात्र OC ची डायरेक्शन जी आहे ती वेगळी आहे. तर तुम्ही या ठिकाणी असं सुद्धा लिहू शकता दिस वेक्टर OC is equal to काय आहे? इट इज इक्वल टू OA प्लस AC. OC is equal to काय सांगितलं आपल्या ठिकाणी वेक्टर r, OA काय सांगितलं आहे वेक्टर p आणि AC काय सांगितलेलं आहे वेक्टर q. कारण की समांतर भुज यायचं तर समोरा समोरचे जे साइड्स आहेत ते सारखे असतील म्हणून या ठिकाणी तुम्हाला लिहायचं आहे q. तर अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता r is equal to p plus q. वेक्टर r is equal to वेक्टर p plus वेक्टर q. मग r ची किंमत कशी काढायची ते आपल्याला बघायचं आहे. r चा मॅग्निट्यूड कसं काढायचं ते आपल्याला बघायचं आहे. r ची डायरेक्शन कसं काढायची ते आपल्याला बघायचं आहे. r ची डायरेक्शन काढायची याचा अर्थ या रिझल्टंट वेक्टरची या p सोबत असणारा जो काही अँगल आहे तो अँगल आपल्याला शोधून काढायचा आहे. ठीक आहे ना. तर अशा प्रकारे आपल्याला या लॉला प्रूव्ह करायचं आहे. आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याला याच्यामध्ये काहीतरी ड्रॉइंग किंवा काहीतरी एक्स्ट्रा ड्रॉ करावं लागते. तर याच्यामध्ये दोन वेक्टर्स दिले आहेत. लेट अस कन्सिडर अ वेक्टर p represented by वेक्टर OA साइड OA of a parallelogram. तर आपण या ठिकाणी असं लिहू शकतो की दिस OA is equal to वेक्टर p, OB represent वेक्टर q and OC represent
the resultant vector r. Let draw a perpendicular from C to D on OA. Okay, draw this perpendicular from C to D on this OA. So we can write here this OD is equal to, it is made up of two parts, OA plus AD. OA plus AD, जे हा जो OD आहे हा दोन भागामध्ये डिवाइड झाला आहे, O पासून A पर्यंत आणि A पासून D पर्यंत. मग आपण असं लिहिणार तर OD is equal to OA plus AD. आता याच्यानंतर आपल्याला आपलं जे प्रूफ आहे ते प्रूफ चालू करायचं आहे. ते प्रूफ आपण जेव्हा चालू करणार तेव्हा आपल्याला इथे याच्यामध्ये पायथागोरसचा थेरम यूज करायचा आहे. आता पायथागोरसचा थेरम आपण कशा प्रकारे यूज करणार, तर याच्यामध्ये दोन तुम्हाला ट्रायंगल्स, राईट अँगल ट्रायंगल दिले आहेत. एक आहे OCD आणि दुसरा आहे ACD. ठीक आहे, दोन आहेत, तर त्या दोन्हीचा उपयोग आपल्याला या प्रूफ मध्ये करायचा आहे. आता हे करत असताना सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, तुम्हाला हा जो मोठा ट्रायंगल आहे, मोठा राईट अँगल ट्रायंगल आहे तो कन्सिडर करायचा आहे. तर कन्सिडर द ट्रायंगल इन ट्रायंगल OCD. याच्यामध्ये आपल्याला पायथागोरस थेरम यूज करायचं. वी नीड टू यूज द पायथागोरस थेरम हियर. According to Pythagoras theorem, the square of the diagonal is equal to the sum of the square of the remaining sides. तर तुम्ही अशा प्रकारे इथे लिहू शकता, it is OC square. OC square is equal to OD square plus OD square plus DC square. अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता याला पायथागोरस थेरम. परंतु आपण या ठिकाणी OD इज इक्वल टू लिहिले आहे OA प्लस AD. मग आपण काय करणार, या OD च्या ठिकाणी ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार. तर इथे येणार आहे OA प्लस AD इट्स स्क्वेअर प्लस हा जो DC स्क्वेअर आहे हा जसाचा. आता ही जी या ठिकाणी ब्रॅकेट आलेली आहे, या ब्रॅकेटला तुम्हाला एक्सपांड करायचं आहे, सॉल्व करायचं आहे. जेव्हा तुम्ही या ब्रॅकेटला एक्सपांड करता अकॉर्डिंग, बघा कशा प्रकारे करणार, a प्लस b चा स्क्वेअर इज इक्वल टू काय लिहिणार आहे तुम्ही, इथे लिहिणार आहे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. या फॉर्म्युल्याप्रमाणे, या एक्सपान्शन फॉर्म्युल्याप्रमाणे तुम्हाला हे एक्सपांड करायचं. मग काय करणार, इथे लिहिणार आहे तुम्ही o a square twice OA into AD plus AD चा स्क्वेअर प्लस DC चा स्क्वेअर. अशा प्रकारे तुम्ही त्याला एक्सपांड करू शकता. ठीक आहे, मग आता हे एक्सपान्शन झाल्यानंतर पुढे काय, तर याच्यामध्ये हा जो OC स्क्वेअर आहे, OC म्हणजे माहिती तुम्हाला काय आहे, तर या ठिकाणी आपण OC स्क्वेअर आहे ते इथे लिहिणार आहे R स्क्वेअर. आपण घेणार आहे त्याचा मॅग्निट्यूड. तो R स्क्वेअर इज इक्वल OA स्क्वेअर, व्हॉट इज OA इज इक्वल टू P. त्याचा स्क्वेअर करणार तर त्याचं पण आपण मॅग्निट्यूड घेणार आहे, इट इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस ट्वाइस OA परत आला याचा तर परत इथे P द्यावा लागणार. AD आपण इथे AD लिहून घेऊ प्लस आता AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. बघा इकडे AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर इज इक्वल टू AC स्क्वेअर. कारण की हा सुद्धा एक राईट अँगल ट्रायंगल आहे आणि राईट अँगल ट्रायंगल मध्ये आपण जर पायथागोरसचा थेरम यूज केला तर आपल्याला मिळते AD चा स्क्वेअर प्लस DC चा स्क्वेअर इज इक्वल टू AC चा स्क्वेअर. म्हणून हे जे दोन टर्म आहे, या दोन टर्मच्या जागेवर आपल्याला या ठिकाणी लिहायचं आहे AC चा स्क्वेअर. ओके, मग AD म्हणजे काय, तर हा AD ची व्हॅल्यू आपल्याला काढायची. तर ही AD ची व्हॅल्यू काढत असताना आपल्याला या छोट्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये cos थीटा काढायचा. व्हॉट इज cos थीटा इज इक्वल
Cos theta means adjacent side. Adjacent side means it is equal to AD divided by hypotenuse. What is hypotenuse? AC. So we can write here AC. Therefore, we can write here AD is equal to, what is? It is equal to AC cos theta. ओके, तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी हे ड्रॉ केलं आहे की AD is equal to AC cos theta. आता हे झाल्यानंतर ही व्हॅल्यू आपल्याला याच्यामध्ये पुट करायची, तर इथे येणार आहे r² is equal to p² twice p AC cos theta. What is AC? This AC means it is equal to Q, because this in the parallelogram the opposite sides are equal. Therefore, we can write here Q into cos theta plus AC square. Again AC square, what is AC? It is again Q, and therefore we can write here Q square. So this r square is equal to p square plus twice pq cos theta plus q square. Therefore, we can write the magnitude of the vector as what is? It is p square plus q square plus twice pq cos theta. Okay, so in this way we derive a relation for the resultant of these two vectors by using a parallelogram law of vector addition. Okay, so in this case we derive a simple relation for the resultant of these two vectors. Now we are going to derive a relation for the alpha, that is the angle between the resultant and the vector p. So in the triangle OCD, we can use sin theta or tan theta, that is tan alpha, sorry, because alpha is the angle. So tan alpha is equal to, what is tan alpha? Tan alpha means opposite side, that is equal to CD divided by OD. Okay, so here what is CD is equal to? This CD is nothing but, now as we derive here AD is equal to AC cos theta, here also we can write sin theta is equal to the opposite side, and the opposite side of this angle is equal to CD divided by AC. So we can write CD is equal to AC sin theta. Okay, so here we can write the CD as AC sin theta divided by OD. What is OD? OD is made up of two parts, OA plus AD. OA plus AD. What is AC? This AC is nothing but Q. This Q sin theta divided by OA. What is OA? Is equal to P plus, what is AD is equal to? AD, what is AD? It is equal to AC cos theta, and AC is equal to Q. So we can write here Q cos theta. तर अशा प्रकारे tan अल्फा किंवा आपण म्हणू शकतो अल्फा इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ Q sin theta divided by P plus Q cos theta. तर
This alpha represent the direction of the resultant vector with vector p. Similarly, we can derive a relation when this resultant makes an angle with a vector q. So, suppose the angle between vector r and q is equal to beta. So, you can write here this beta is equal to tan inverse of p sin theta divided by q plus p cos theta. Okay, so this is the simple relation. This beta is the angle made by this resultant vector with q. या resultant vector ने q सोबत तयार केलेला अँगल बीटा असेल तर बीटाची किंमत तुम्ही अशा प्रकारे शोधू शकता. आणि जर तुम्हाला हा अँगल शोधायचा असेल वेक्टर p सोबतचा तर तुम्ही अशा प्रकारे त्याला शोधू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आज आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन बघितलेला आहे. त्याच्यामध्ये आपण रिझल्टंट आहे त्या रिझल्टंटचं मॅग्निट्यूड कशा प्रकारे काढायचं आहे ते मॅग्निट्यूड आपण काढायला शिकलेलो आहे. r = √p² + q² + twice pq cos θ. आणि त्यानंतर आपण रिझल्टंटची डायरेक्शन सुद्धा काढलेली आहे विथ द वेक्टर p and with वेक्टर q. तर अशा प्रकारे आज आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर एडिशन बद्दलचं जे काही डायरेक्शन आहे किंवा मॅग्निट्यूड आहे त्याबद्दलची माहिती बघितलेली आहे. यानंतरच्या भागामध्ये आपल्याला एक भाग बघायचा आहे तो आहे रिझोल्यूशन ऑफ वेक्टर. तो आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. या बाबतीमध्ये जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्या अडचणी तुम्ही मला कम्युनिकेट करू शकता. या ठिकाणी आपण थांबू. हॅव अ गुड डे. बाय.